हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पुणे ग्रामीण पोलिसांचा पोलीस शिपाई पदासाठी फायनल कट ऑफ किती लागणार. कास्टनुसार महिलांचा सर्व कट ऑफ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व गोष्टी PDF नुसार आलेल्या असणाऱ्या एकत्रित गुण यादीनुसार असणाऱ्या लावल्यात, त्याच्यामुळं 101% हाच कट ऑफ लागणार, ह्याच्यात काही शंका नाही. येतं लक्षात. म्हणून असे अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या सर्व PDF आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं असणाऱ्या उपलब्ध आहेत, म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला बघा, इथं आपण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ पाहूयात मुलांचा, त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी महिला, अशा प्रत्येक कॅटेगरीनुसार असणारा आपण पाहणार आहोत. तर बघा, ओपन कॅटेगरीसाठी टोटल इथं असणाऱ्या जागा जे होत्या मुलांच्या सर्वसाधारणच्या त्या 38 जागा होत्या. तर 38 जागासाठी किती कट ऑफ लागणार ते मी तुम्हाला आता दाखवतो. तर बघा, या ठिकाणी असणारं 126 एवढा कट ऑफ लागणार ओपन जनरलचा. ओपन जनरल 126 मार्क. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यातला एखादा व्यक्ती 126 वाला इकडं तिकडं होणार का होणार, कारण एजमुळं तो त्याच्या कास्टमध्ये जाऊन बसणार. आलं लक्षात. त्याच्यामुळं कट ऑफ तर फिक्स आहे 126. फक्त हा शेवटचा विद्यार्थी त्याच्यात असू शकतो, मे बी नसू शकतो, कारण त्याची डेट ऑफ बर्थ हे तिथं मॅटर करणार आहे. आलं लक्षात. वाटलं तर तुम्ही PDF मध्ये व्यवस्थित झूम करून पाहू शकता. आणि शेवटला पुढं असणारा मी तुम्हाला काही विशेष गोष्टी पण दाखवणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा. बघा, 126 ओपन जनरलचा लागणार. त्याच्यानंतर आपण पाहूयात ओपन फिमेलचा. इथं हे सर्व येल्लो केलेले जे लोक आहेत हे असणारे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लागलेले आहेत. यांचं पॅरलल आरक्षण वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार इथं केलेला आहे, त्यानुसारच मी सांगतोय की 126 लागणार. आता पाहूयात ओपन महिलांचा कट ऑफ किती लागू शकतो. ओपन महिलांच्या जागा पण 38 होत्या, तर या 38 जागाला ओपन महिलासाठी जो कट ऑफ असेल तो 116 मार्कावर असेल. किती मार्कावर असेल. ओपन फिमेलचा कट ऑफ असणारा 116 मार्कावर असणारा आहे लागणार, याच्यात काहीच शंका नाही. येते लक्षात. ओपन जनरल 126, ओपन फिमेल 116. पुढच्या आता पाहूयात कॅटेगरीनुसार. पहिल्यांदा पुरुषांच्या जागा पाहू. कॅटेगरीनुसार सुरुवातीला पुरुषांचा जागा पाहूयात, किती कट ऑफ लागणार ते सर्व पाहूयात. तर बघा, या ठिकाणी आपल्या समोर सुरुवातीची कॅटेगरी आहे EWS जनरल. EWS जनरलसाठी या ठिकाणी जागा होत्या 14. किती जागा होत्या. 14 जागा. तर इथं 14 जागा 14 विद्यार्थी, कारण सेम मार्कवाले इथं नाहीत, त्याच्यामुळे इथं त्या ठिकाणी असणारं काही फरक पडणार नाही. जास्तीत जास्त हा प्रोजेक्ट अफेक्टेड मुळे फरक पडला तर हा 110 वाला इन होऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी कुणाचंही समांतर आरक्षण नाहीये, त्याच्यामुळे एक पण मला वाटत नाही, कारण तो पण जनरलची जर जागा खात असेल समांतर आरक्षण सोडून तर मग 112 वर. आणि जर समजा तो प्रोजेक्ट अफेक्टेड त्याची त्याला सेपरेट जागा प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणून दिली प्रकल्पग्रस्त मधून, तर मग हा 110चा मध्ये येईल. बाकी EWS कॅटेगरीमध्ये काहीही होणार नाही. EWS जनरल एक तर 112 किंवा 110, कारण तो प्रोजेक्ट अफेक्टेडचा घोळमुळ. पुढची कॅटेगरी पाहूयात, पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे अपडेट्स फक्त तुम्हाला आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा या असणाऱ्या चॅनलवर पाहायला भेटत असतात. पुढची कॅटेगरी बघा. या ठिकाणी पुढची कॅटेगरी आहे NTB. तर या NTBचा जो कट ऑफ आहे 2 जागा होत्या 122 वर लागणार, काही शंका नाही, कारण 126 वर ओपनची क्लोज झाली आहे, 124 आणि त्याच्यानंतर 122 वाला आहे, म्हणून NTB कॅटेगरी कितीवर लागणार तर ती लागणार 122 वर लागणार. आलं लक्षात. पुढची कॅटेगरी हे फिमेलचे इथं काढून ठेवलेले आहेत, पण नंतर व्यवस्थित दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. चला पुढची कॅटेगरी पाहूयात. NTC कॅटेगरी. टोटल जागा NTC कॅटेगरीला या ठिकाणी टोटल बरं का, टोटल 16 होत्या, त्याच्यापैकी 5 सर्वसाधारणला होत्या. तर 5 जागासाठी किती कट ऑफ लागणार. 5 विद्यार्थी या ठिकाणी NTC कॅटेगरीचे सिलेक्ट केलेले आहेत,
ते म्हणजे 124 मार्कावर लागणार. NTC जनरल 124 मार्क लागणार, याच्यात काहीही शंका नाही. कुठलंही असणारं खालीवरी करायची गरज नाही आहे. आलं लक्षात? NTC कॅटेगरी 124. पुढची कॅटेगरी पाहूयात, NTD कॅटेगरी. तर NTD कॅटेगरीचा किती लागू शकतो बाबा? तर त्याच्यासाठी अपडेट आपल्या चॅनलवर भेटतच असतात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा जरा. चला, NTD कॅटेगरी टोटल जागा या ठिकाणी 9, त्याच्यापैकी 5 जागा या असणाऱ्या सर्वसाधारणला होत्या. आता इथं घोळ महत्वाचा. NTD कॅटेगरीमध्ये थोडंसं व्यवस्थित आहे का, हे पहिले 3 तर त्या ठिकाणी सेफ गेले. कारण का, 125 तिघांना नाही, 5 जागा आहे, त्याच्यामुळे तिघाही जाणार. कोणी मोठा कोण छोटा काही बघणार आहे. पण त्याच्यानंतर बघा 123 ही फिमेलमध्ये जाईल, तिला म्हणून मी येलो केलेलं नाही, हायलाईट केलेलं नाही. आता हे जे 122 वाले आमचे कॅन्डिडेट आहेत, आमचे सगळे सोयरे आहेत, या 122 वाल्यापैकी जो सिनियरिटी आहे त्या सिनियरिटीनुसार 2 जण जाणार. माझ्या हिशोबाने यांच्यामध्ये सिनियर हा एक दिसत आहे 194 वाला, आणि त्याच्यानंतर हा 1999 वाला. हे 2002, 2004, 2002, 2003 यांना असणारं वेटिंगवर जावं लागणार, कारण 5च जागा आहेत. मी हायलाईट केलंय कारण इकडे मार्क किती आहेत, समान मार्क आहे, त्याच्यामुळे मी हायलाईट केलेला आहे. NTD कॅटेगरी जनरल किती लागणार? 122 लागणार. पुढच्या कॅटेगरी दाखवण्याच्या अगोदर काही बांडगुळ आहेत, जे मी कट ऑफ व्हिडिओ टाकल्यानंतर त्याच्यावर काही त्याचे संस्कार नसल्यामुळं अभद्र कमेंट करत असतात. तर अशा लोकांसाठी मी असणारा पुणे ग्रामीणचा कट ऑफ अगोदर किती सांगला होता तेही दाखवतो. व्हिडिओ युट्यूबवर अवेलेबल आहे, तिथंही पाहू शकता तुम्ही. तरी पण थोडासा व्यत्यय याच्यामध्ये, आणि तिथं दाखवतो. बघा, मी या ठिकाणी ओपन जनरलचा किती सांगला होता बाबा? 129 ते 132 सांगला होता. लागला किती? 126. ओपन फिमेल 118 ते 121 सांगला होता. किती लागला? सॉरी, ओपन फिमेलचं दाखवायचं आहे पण सांगून देतो आता, निघालंय तर 116. येतंय लक्षात? इथं किती मार्काचा फरक पडला? 3. ही कुठलीही मार्क लिस्ट माझ्याकडे अवेलेबल नसताना हा दाखवला होता. म्हणजे काहीतरी अंदाज असेल ना, तुमच्यासारखं उठलं की लावली जीभ टाळूला असं तर नाही ना. त्याच्यामुळं संस्कार नसतील तर व्हिडिओ पाहायचा नाही. आलं लक्षात? कारण होणारे पोलीस असे असत नाही तुमच्यासारखे बांडगुळ. येतंय का लक्षात? ज्यांचा गुडघ्याच मेंदू गेलाय त्यांना कितीही सांगून काही फायदा नाहीये. येतंय लक्षात? आलं का लक्षात? बघा, बऱ्याचशा कॅटेगरी मी जशा सांगल्यात त्याच असणाऱ्या रेंजमध्ये दाखवलेल्या आहेत. NTDचा आत्ताच सांगितलं 122. किती सांगला होता बाळांनो? बघा, NTD 125 ते 128. किती लागला? 122 लागला. 3 मार्क. कारण का? कारण माझ्याकडे कुठलीही मार्कशीट अवेलेबल नव्हती. NTC कॅटेगरी किती आहे? जवळपास 124च लागला ना. आलं का लक्षात? त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा की कमेंट करताना तुम्ही होणारे पोलीस आहात. येते लक्षात? त्या हिशोबानं करायची. तुम्हाला उत्तर द्यायला तुमच्यासारखे 1000 लोक माझ्या हाताखालून गेलेत, त्याच्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी कमेंटला रिप्लाय द्यायला मी रिकामा नाही. येते लक्षात? चला, पुढच्या कॅटेगरी पाहूयात आपण, कारण त्या लोकांना ज्याचा मेंदू गुडघ्यात आहे त्याला किती जरी काही म्हणलं तर काही अर्थ नाही, कारण ते बांडगुळं चोंगे असेच भुकत राहणार. आपलं काम आपण करूयात. चला, आपल्या त्या ठिकाणी असणारा कॅटेगरीनुसार NTD किती लागला? 122. पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, चांगले लोक. आलं का लक्षात? कारण असे अपडेट्स फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा या असणाऱ्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळत असतात. OBC कॅटेगरी किती जागा आहेत OBC कॅटेगरीला? OBC कॅटेगरी 25 जागा. 25 जागेसाठी किती लागेल कट ऑफ? तर 122 लागेल OBCचा. किती लागणार? OBC जनरल 122. परत एक गोष्ट सांगतो इथं की या ठिकाणी असणारे हे सगळेच 122 वाले इन होणार नाहीत, कारण एजमुळं काही लोक बाहेर पडणार. पण OBC जनरल 122. पुढची कॅटेगरी पाहूयात. या ठिकाणी या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत बरं का. आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका, कारण तिथं तुमच्यासाठी या सगळ्या PDF असणाऱ्या मी टाकलेल्या आहेत. म्हणून तिथं जॉईन करून त्या डाउनलोड करा. झूम करू व्यवस्थित पहा. काही अडचण वाटली तर माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देतो मी. त्या व्हॉट्सअप नंबरवर मला असणारा त्या ठिकाणी मेसेज करा. काही समस्या असेल तर ती समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. चला, SBC कॅटेगरी. SBC म्हणजे विमाप्र. टोटल 5 जागा. 5 जागेसाठी 5 कॅन्डिडेट फिक्स आहेत. एक जास्त झाला 116 वाला. दोघांपैकी एक कोण जाणार? तर 99 वाला जाणार, 2001 वाला राहणार. याच्यात काही शंका नाही. म्हणून या ठिकाणी SBC जनरल किती लागणार? 116 लागणार. पुढची कॅटेगरी SC कॅटेगरी. SC कॅटेगरीला टोटल 17 जागा. हे मधले जे मी हायलाईट न करता सोडलेले ते वुमन आहे.
त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाहीये. किती लागणार? एससी जनरल लागणार 115. एससी जनरल 115 या ठिकाणी लागणार. येते लक्षात? एससी जनरल किती लागणार? 115. टोटल जागा होत्या 17, महिलांच्या पण 17 होत्या. महिलांचा सर्वांचाच कट ऑफ असणारा पुढे दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, स्किप करायचा नाही. येतंय का लक्षात? चला पुढची कॅटेगरी पाहूयात. SEBC कॅटेगरी. या SEBC कॅटेगरीला टोटल 14 जागा. पण इथं कॅन्डिडेट भरपूर मला सिलेक्ट करावं लागले. त्याचं कारण परत सांगतो की इथं सर्वांना सेम मार्क आहेत. त्याच्यामुळे हे तुम्ही सॉर्ट आउट करा. नंतर मी टेलिग्राम चॅनलवर असणारं PDF टाकल्यानंतर. तर किती कट ऑफ मात्र फिक्स राहील 122. फक्त एज मुळे काही इन काही आउट होणार. 122 मार्कवाले. टोटल जागा SEBC 14 जनरल साठी बरं का. तर या 122 वर त्यांचा कट ऑफ थांबणार. चला पुढची कॅटेगरी पाहूयात. ST कॅटेगरी पाहूयात. ST कॅटेगरीचा किती लागेल कट ऑफ बघूयात. आता आपण चॅनलला सबस्क्राईब मारलं असेल तर सबस्क्राईब मारा बरं जरा बाळांनो. चला ST कॅटेगरी किती आहे बाबा? ST कॅटेगरी जागा टोटल 7, पण कॅन्डिडेट बघा 1 2 3 4 5 6 7. आता हे खालचे का सिलेक्ट केलेत मी? कारण ह्याच्यामध्ये बघा इथं हा प्रोजेक्ट अफेक्टेड आणि होमगार्ड याच्यामुळे थोडासा घोळ होतोय बाळांनो, म्हणून या ठिकाणी 111 वाले घेतलेत. नसल तर 111 वाल्याचा अजिबात इथं काम नाही. सरळ सरळ बघितलं, पण माझ्या हिशोबाने यांचा कट ऑफ हा 111 वर जाईल. ST जनरलचा कट ऑफ कितीवर जाईल? 111. जर यांना ओपनच्याच म्हणजे STच्याच जनरलच्या जागा दिल्या तर 114, पण माझ्या हिशोबाने 111. बाकी तुम्ही समजदार आहात. शेवटची मुलांची कॅटेगरी पाहूयात. VJA कॅटेगरी. VJA जागा किती होते? VJA 3 जागा 123 फिक्स आहे. इथं काही टेन्शन नाही. 4 मुलं आहेत, पण एक मुलगा या ठिकाणी हा 2001 वाला वेटिंगवर जाणार बाबा. तू काय सरनेम आहे सागर कैलास चरावंडे साहेब, तुम्ही त्या ठिकाणी एज मुळे वेटिंगवर जाणार. बाकी जर ओपनच्या जागा खुलल्या काही तर मग असणार हा 125 वाला ओपन मध्ये गेला तर तुमची जागा मोकळी. बाकी होप सोडू नका, अशीच तयारी ठेवा. पण VJA किती लागणार? VJA जनरल 123 फिक्स आहे. आलं लक्षात? आता पाहूयात मुलींचे. पण मुलींचे पाहण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब मारलं तर सबस्क्राईब मारा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. असे अपडेट्स फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटत असतात. चला मुलींचे पाहूयात. बघा सुरुवातीला EWS कॅटेगरी 14 जागा मुलींचा फक्त 92 वर. सगळ्यात कमी कट ऑफ माझ्या हिशोबाने यांचा असेल EWS महिलांचा. EWS फिमेलचा तर तो कितीवर आहे? तर फक्त 92 मार्कावर असणारा आहे. 14 जागा 14 मुली. चला पुढच्या असणारे कॅटेगरी पाहूयात आता आपण. ती आहे NTB कॅटेगरी. 3 जागा होत्या मुलींना. किती जागा होत्या? 3 जागा. 108 लागणार. 110 109 108 वर आहे. 108 NTB महिला 108. NTC महिलांना या ठिकाणी जागा होत्या टोटल 5 जागा आणि 5च कॅन्डिडेट आहेत बघा इथं. तर यांचा कट ऑफ 112 वर या ठिकाणी संपलेला आहे. जर समजा पुढे जाऊन जर ओपनची एखादी जागा खाली झाली तर सध्याच्या स्थितीनुसार 112, पण जर जागा खाली झाली तर 110. सध्याच्या स्थितीनुसार NTC महिला किती? तर NTC महिला 112. चला NTD पाहूत. NTD 2 जागा होत्या का 3 जागा होत्या? किती होत्या? तर NTD साठी जागा होत्या 3 महिला. 3 महिला 111 कट ऑफ लागलेला आहे. 110 नाही बरं का, 111 आहे. 111 NTD महिला. चला पुढची कॅटेगरी पाहूया. त्या ठिकाणी OBC ला भरपूर जागा होत्या. या ठिकाणी OBC ला जागा होत्या 26. तर या 26 महिलांचा कट ऑफ हा 108. मी म्हणत नाही 108 वाले सगळे 3 होतील, आउट होतील. कारण का समान मार्क बऱ्याचशा मुलीला आहेत. या ठिकाणी एवढ्यापैकी असणारे काही मुली आउट होतील, कारण का त्यांची डेट ऑफ बर्थ लेट जन्मलेले असतील त्याच्यामुळे. चला ठीक आहे. OBC फिमेल किती लक्षात आला? तर OBC फिमेल आला 108 मार्कावर असणारा लागणार. पुढची कॅटेगरी 3 जागा होत्या. तर SBC कॅटेगरीला किती लागलेला आहे? 103 मार्कावर लागलेला आहे. SBC कॅटेगरी इथं पहा 3 जागा. SBC महिला या ठिकाणी मात्र 103 मार्कावर लागलेला आहे. चला पुढची कॅटेगरी पाहूयात. SC कॅटेगरी. तर SC कॅटेगरीच्या 17 जागा होत्या. कट ऑफ लागेल 106 मार्कावर. SC फिमेलचा 17 जागा 106 मार्कावर कट ऑफ लागणार. पुढची कॅटेगरी पाहूयात. SEBC कॅटेगरी. टोटल जागा 14 महिलांसाठी 113 मार्कावर लागणार. SEBC महिला किती मार्कावर लागणार? तर 113 मार्कावर. पुढच्या कॅटेगरी सांगतो मुलींनो.
पण चॅनलला सबस्क्राईब मारा, आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, कारण असे अपडेट्स फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा या असणाऱ्या तुमच्या आवडत्या चॅनलवर भेटत असतात. त्याचबरोबर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे PDF असणारे अवेलेबल आहेत. चला पुढच्या कॅटेगरी पाहूयात. EBC कॅटेगरी झाली आपली पाहून. ST कॅटेगरी 102 मार्कावर लागेल, कारण ST कॅटेगरीसाठी डागा होत्या 9, त्याच्यामुळे यांचा कट ऑफ हा 102 मार्कावर लागणार. ST फिमेल. चला पुढची आणि शेवटची कॅटेगरी VJA कॅटेगरी. जागा या ठिकाणी होत्या 4, तर किती लागलेला आहे VJA कॅटेगरीचा बघूयात आपण आता. VJA कॅटेगरी 106 मार्क, पण या 106 वाल्या सगळ्यात नाही जाणार. 1 2 3 4 एक मुलगी राहणार या ठिकाणी. 2005 वाली ताई तू नाही लागणार, म्हणजे या वेळेस असणार या लिस्ट मध्ये त्या ठिकाणी असणार नाही नाव. कदाचित जागा खाली झाली तर तू नक्की याच्यामध्ये येणार. काळजी करायची काय कारण नाही, कारण कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. आलं लक्षात? पण कोशिश करत राहा. तर अशा पद्धतीत आपण पुणे ग्रामीणचा एकंदरीत सर्व कट ऑफ पाहिलेला आहे. फक्त समांतर आरक्षणामध्ये खेळाडू प्रकल्पग्रस्त हे बाकीची काढणं मुश्किल आहे दादांनो, त्याच्यासाठी खूप असणारा वेळ लागतो. बाकी तुमचं म्हणणं असेल तर उद्याच्याला वगैरे व्हिडिओ टाकतो, पण सबस्क्राईब मारा, जास्तीत जास्त शेअर करा. आहे माझं की या असणाऱ्या व्हिडिओला जास्तीत जास्त असणारे शेअर झाले पाहिजे आणि कमीत कमी 200 लाईक तरी आले पाहिजे. आणि भेटूयात त्या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये, पण सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.